नाशिक शहरामध्ये खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे। सामान्य नागरिकांना या खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। आगामी काळात गणेशोत्सव आणि सणासुदीचे दिवस असूनही महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही। सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने आयुक्त प्रशासक म्हणून काम पाहत आहेत। यापूर्वीच खड्ड्यांमुळे अपघात घडले आहेत। वादावादीही झाली, मात्र तरीही प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष सुरूच आहे। अलीकडेच गणेशोत्सव बैठकीत हा मुद्दा गाजला होता, तरी देखील आजपर्यंत खड्डे बुजवण्याचं काम झालेलं नाही। नाशिकमध्ये आगामी काळात कुंभमेळा आहे, त्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निधीही जाहीर करण्यात आला आहे। मात्र तरीसुद्धा शहरातील खड्डे बुजवले गेलेले नाहीत आणि नागरिकांना वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कालच नाशिक रोडच्या देवळी परिसरात भरधाव ट्रकने एका गर्भवती महिलेला धडक दिली। या अपघातात तिचा आणि तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला। मग आता तरी महानगरपालिका प्रशासनाला जाग येणार का? हा प्रश्न आज प्रत्येक नाशिककरांच्या मनात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी। नाशिकमध्ये आता प्रश्न गंभीर झालाय, तो म्हणजे खड्डे। 3 दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतर आपण शहराच्या ठिकठिकाणी खड्ड्यांची परिस्थिती बघतोय। आता मी नाशिकच्या सरमपूर रोड या ठिकाणी आहे। माझ्या मागे बघू शकता मोठा हा खड्डा आपल्याला या ठिकाणी दिसतो। मोठ्या प्रमाणात गाड्या या ठिकाणी येणं जाणं करत असतात। त्यांच्या गाड्यांची नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होते आणि वाहनधारकांमध्ये कुठेतरी मनस्ताप होतो। खरं तर 2 दिवसापूर्वी मनपा आयुक्ताच्या गणपती उत्सवाच्या बैठकीमध्ये देखील गणेश उत्सवाच्या मंडळाने देखील नाशिकच्या खड्डेबाबत प्रश्न उपस्थित केला होता। याच्यावर मात्र तोडगा खड्ड्यांबाबत अद्यापही निघाला नाही। त्याचं कारण मनसेने देखील आंदोलन केलं होतं, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आंदोलन केलं होतं। नाशिकमध्ये पालकमंत्री कोण याबाबत देखील आपण गिरीश महाजन यांची देखील चर्चा केली होती। मात्र नाशिक शहरांचा या खड्ड्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही आहे। त्यामुळे आता नेमकं नाशिककरांना वाली कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मराठी न्यूज 24 नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे।